मुक्त, खुलं, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड संघटनेच्या सदस्य देशांचं सामायिक प्राधान्य आणि वचनबद्धता आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। अमेरिकेत डेलावेअर इथं आयोजित क्वाड देशांच्या शिखर परिषदेत उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते। क्वाड ही संघटना आधार देण्यासाठी, मदत करण्यासाठी, भागीदार करण्यासाठी आणि त्रुटी भरून काढण्यासाठी आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं। फ्री, ओपन, इंक्लूसिव और प्रॉस्परस इंडो पैसिफिक हमारी साझा प्राथमिकता और साझा प्रतिबद्धता है। हमने मिलकर हेल्थ सिक्योरिटी, क्रिटिकल एंड इमर्जिंग टेक्नोलॉजीज, क्लाइमेट चेंज, कैपेसिटी बिल्डिंग जैसे क्षेत्रों में कई सकारात्मक और समावेशी इनिशिएटिव लिए हैं। हमारा मैसेज साफ है, क्वाड इज हियर टू स्टे, टू असिस्ट, टू पार्टनर एंड टू कॉम्प्लिमेंट। जग तणाव आणि संघर्षानं वेढलेलं असताना ही क्वाड शिखर परिषद होत आहे। या पार्श्वभूमीवर सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर क्वाड देशांनी एकत्र काम करणं संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्त्वाचं आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला। संघटनेच्या माध्यमातून एकत्र येणे याचा अर्थ कोणाच्याही विरोधात जाणे असा होत नाही। एकत्र येऊन काम करणं म्हणजे नियम आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि सर्व समस्यांचे शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी पाठबळ देणं हा आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं। तनावों और संघर्षों से घिरा हुआ है। ऐसे में साझा डेमोक्रेटिक वैल्यूज के आधार पर क्वाड का मिलकर साथ चलना पूरी मानवता के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। हम किसी के खिलाफ नहीं हैं। हम सभी एक रूल्स बेस्ड इंटरनेशनल ऑर्डर, संप्रभुता और क्षेत्रीय अखंडता के सम्मान और सभी मसलों के शांतिपूर्ण ढंग से हल निकालने का समर्थन करते हैं। क्वाड देशांनी एकत्रितपणे आरोग्य, सुरक्षा, उद्योन्मुख तंत्रज्ञान, हवामान बदल आणि क्षमता बांधणी यांसारख्या क्षेत्रात अनेक सकारात्मक आणि सर्वसमावेशक पुढाकार घेतला आहे, असेही ते म्हणाले। 2025 मध्ये भारतात क्वाड शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे, याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला। भारत हिंद प्रशांत क्षेत्रात समृद्धीसाठी करत असलेल्या प्रयत्नांची क्वाड देशांच्या नेत्यांनी प्रशंसा केली। क्वाड संघटना ही जागतिक कल्याणासाठीचं सामर्थ्य आहे, असा पुनरुच्चार करत क्वाड नेत्यांनी हिंद प्रशांत क्षेत्राच्या आणि संपूर्ण जागतिक समुदायाच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांना मार्गी लावण्यासाठी विल्मिंग्टन जाहीरनाम्यात अनेक घोषणा केल्या। सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी पहिलं क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर अभियान जाहीर करण्यात आलं। क्वाड कॅन्सर मूनशॉट हिंद प्रशांत क्षेत्रातील भागीदारांना अधिकाधिक संसाधनं प्रदान करण्यासाठी मेरीटाईम इनिशिएटिव्ह फॉर ट्रेनिंग इन द इंडो पॅसिफिक म्हणजेच मैत्री, सागरी क्षेत्रात जागरूकता वाढवण्यासाठी हिंद प्रशांत भागीदारी यांसारखे उपक्रम घोषित करण्यात आले आहेत। क्वाड नेत्यांनी या प्रदेशात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देखील पुढाकाराची घोषणा केली आहे।